देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची लढाई ही पवार विरुद्ध पवार नसल्याचं म्हटलं आणि या वक्तव्यानंतर जयंत पाटलांनी फडणवीसांना टोला लगावला। बारामतीकर फडणवीसांच्या प्रश्नाचं उत्तर त्याच पद्धतीने देतील, मात्र यामध्ये नरेटिव्ह बदलण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं। तर दुसरीकडे फडणवीसांनी जयंत पाटील नाराज असल्याचा टोला लगावला। बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे। काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे। न ही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे, न ही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे। खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे। हे हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला? ही लढाई कुणाच्या विरोधी आहे हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे आणि बारामतीकर याच्यात नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा दिसतोय। कदाचित सर्वेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्यासमोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा। जयंत पाटीलच आजकाल इर्रेलेव्हंट झाले आहेत। मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही। त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत। बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील? एवढी मोठी निवडणूक चालली आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आहेत कुठे?